नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. कोकरेवाडी विडणी परिसरात सुटकेचा निश्वास. एकावर हल्ला झाल्याने पसरली होती भीती. फलटण दिनांक 28 कोकरेवाडी आणि विडणी तालुका फलटण परिसरात दहशत माजवणाऱ्या रानगाव्याला अखेर तब्बल 12 तासांच्या थरारक मोहिमेनंतर वनविभागाने जेरबंद करण्यात यश मिळवलं आहे. वन अधिकाऱ्यांच्या चिकाटीमुळे आणि ग्रामस्थांच्या संयमामुळे कोणतीही जीवितहानी न होता ही मोहीम यशस्वी ठरली असून परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर रानगावा अचानक कोकरेवाडी विडणी परिसरात शिरल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान राजेंद्र सदाशिव जाधव यांच्यावर रानगाव्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात घबराट अधिकच वाढलेली होती. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पूर्ण तयारीनिशी घटनास्थळी दाखल झाले. मात्र रानगावा वारंवार उसाच्या दाट शेतात शिवारात लपून बसत असल्याने त्याला पकडणं आव्हानात्मक ठरत होतं. सकाळपासून सुरू झालेली ही मोहीम तब्बल 12 तास सुरू होती. अखेर जाळे आणि ट्रँक्विलायझर गनच्या सहाय्याने अत्यंत कौशल्याने रानगाव्याला जेरबंद करण्यात यश आलं. या दरम्यान ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखत वनविभागाला सहकार्य केलं. वनविभागाच्या धाडसी आणि संयमी कारवाईचं सगळीकडे कौतुक होत आहे. दरम्यान पकडलेल्या रानगाव्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक त्याच्या अधिवासात सुरक्षित सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी वन्यप्राणी आढळल्यास घाबरून न जाता तात्काळ प्रशासनाला कळवावे असे आवाहन करण्यात आलं आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट.